हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये कॉलरचे एक डिझायनर टॉप म्हणू शकता ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं घेतलेला असा कपडा आहे. हा आहे 2 मीटर कपडा आणि हा अस्तरसाठी घेतलेला 1 मीटर आहे. तर याच्यावरती थोडं डिझाईन आहे त्यामुळे दिसून येत नाही मेजरमेंट घेतलेलं. त्या अगोदर मी म्हणजे याच्या अगोदर अस्तर कटिंग करून घेते. अस्तरवरती मेजरमेंट दाखवते. तर असा डिझाईनचा कपडा असल्यामुळे दिसून येणार नाही त्यासाठी हा घेतलेला 2 मीटरने, हा घेतलेला 1 मीटर कपडा. कॉलर ड्रेस आहे आणि शॉर्ट ड्रेस आहे, जास्त लांब नाही आहे. तर इथं सर्वात आधी अस्तर घेतलेला आहे. मी फक्त 1 मीटर घेतलेला आहे कारण जास्त स्लीव्स तयार करणार आहे, थोडा डिझाईनच्या तयार करणार आहे आणि मी डिझाईनच्या ज्या बाही आहे म्हणजे त्याला मी अस्तर लावणार नाही म्हणून याच्यासाठी मी फक्त 1 मीटर कपडा घेतलेला आहे, फक्त पाठीमागचा आणि समोरचा भाग कटिंग करण्यासाठी. आता इथं 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. सर्वात आधी टॉपची उंची किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचं. तर मला इथं 28 इंच टॉपची उंची पाहिजे. त्यासाठी इथं मी एक लाईन ड्रॉ करून घेते उंची. आता इथं सर्वात आधी शोल्डर. आता इथं आपण 28 इंच घेतलेला आहे. अजून 1 इंच त्याच्या वरच्या साईडला घ्यायचं म्हणजे एकूण 29 इंच वरती घेऊ शकता. हा समोरच्या भागासाठी ही उंची आहे आणि 1 इंच हा कपडा वाढून घ्यायचा पाठीमागच्या भागासाठी, कारण कॉलरचा ड्रेस आहे त्यासाठी. कॉलरचा ड्रेस केव्हाही पाठीमागचा हा भाग जास्त वाढून घ्यायचा, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येतो आणि व्यवस्थित कॉलर हा बसला जातो. त्यासाठी हा 1 इंच वाढून घेतलेला आहे. पूर्ण उंची 28 इंच आणि पाठीमागचा भाग आम्ही 29 इंच वरती घेतलेला आहे. आता शोल्डर किती घ्यायचे बघा. आता हा पाठीमागचा भाग असाच ठेवायचा साईडला. आता इथं मी शोल्डर घेतलेले 7.5 इंच घेणार आहे. कॉलरचा ड्रेस आहे त्यासाठी शोल्डर 7.5 इंच. दोन्हीला सुद्धा सेम घ्यायचं, पाठीमागच्या आणि समोरच्याला शोल्डर सेम. आर्मोल सुद्धा 7.5 इंच घेते. हा समोरचा भागच्या मेजरमेंट प्रमाणे खाली घ्यायचं, पाठीमागच्या घ्यायचं नाही. पाठीमाग हा फक्त शोल्डर वाढून घ्यायचा, नंतर मेजरमेंट जे घ्यायचं असते ते पूर्ण या लाईन पासूनच घ्यायचं. आता इथं पूर्ण जे मी घेणार आहे ते 10 इंच घेणार आहे. 8.5 इंच ड्रेस तयार पाहिजे आणि 1 इंच फक्त मी शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे, लुझिंगसाठी. पूर्ण 10 इंच घेणार आहे. आता इथं गोलाकार देऊन घ्यायचा. आता इथं गोलाकार देताना सुद्धा काय करायचं बघा, जो समोरचा आर्मोल्स आहे तो अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथं जॉईन करून घ्यायचं. त्याला फक्त अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. पाठीमागचा आहे तो सेम घ्यायचा, समोरचा आहे तो आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा. आता इथं पाठीमागच्या भागाला 1 इंच वरती आणि समोरच्या भागाला 1.1 इंच वरती. आणि हा समोरचा भाग थोडासा असा समोरून आतमध्ये घ्यायचं म्हणजे इथं आर्मोल्स मध्ये व्यवस्थित बसतो. हा पाठीमागचा आणि हा समोरचा. समोरचा थोडासा आतमध्ये घ्यायचा, पाठीमागचा आहे तोचा घ्यायचा. गळा रुंदी 2.25 इंच घेणार आहे मी. तुम्ही 2.5 घेऊ शकता किंवा 2.5 घेतला तरी चालेल. आता यानंतर पाठीमागचा जो भाग आहे फक्त गळा रुंदी 1 इंच घ्यायची. हा पाठीमागच्या भागापासून गळा रुंदी 1 इंच आणि समोरच्या भागापासून गळा रुंदी मी 3.5 इंच घेणार आहे.
याला आकार देऊन घ्यायचा. कॉलर नेक आहे त्यासाठी गळा जास्त घ्यायचा नाही. पाठीमागचा 1 इंच जी इथं लाईन मारलेली आहे त्यापासनं आणि समोरचा ह्या लाईनीपासून 3 इंच घेतलेला आहे मी. 2.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इथं काय करायचं बघा, कमरेचा भाग 14 इंच वरती वरून आणि इथं साईड कट आहेत ते 20 इंच वरती घ्यायचं. 8 वरती शोल्डर, 13 इंच कमरेचा भाग आणि 20 इंच हा साईड कटसाठी. आता इथं मी 1 इंच आतमध्ये करून घेते, म्हणजे फक्त थोडासा आकार घेणार आहे, कारण हा जो मी ड्रेस शिवत आहे हा वयस्कर बाईसाठी आहे. त्यामुळे थोडं मी शिलाई मार्जिन जास्त घेतलं नाही. तुम्ही जे शिलाई मार्जिन आहे ते जास्त घेऊ शकता, कारण त्यांना समोरून ओपन असा ड्रेस शिवायचा आहे. त्यासाठी फ्रंट ओपन असा ड्रेस कसा शिवायचा पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा. मी जास्त मेजरमेंट घेतलेलं नाही, कारण त्यांना थोडं काढायला इझी व्हावं, त्यासाठी फ्रंट ओपन ड्रेस शिवणार आहे आणि कॉलरचा ड्रेस शिवणार आहे. त्यासाठी मी थोडक्यामध्ये माहिती सांगत आहे तुम्हाला. हा पाठीमागचा भाग, हा समोरचा भाग, शोल्डर 7.5, आर्महोल सुद्धा 7.5 पावणे 8 घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग, म्हणजे पूर्ण छाती घेतलेली आहे ती मी 10 इंच घेतलेली आहे, तर 1 इंच कमी केलेला आहे कमरेच्या साईडला आणि असं सेम घेतलेला आहे. आणि इथं थोडंसं आकार येण्यासाठी इथं थोडंसं असं हे करून घ्यायचं, थोडंसं डाऊन करून घ्यायचं. तर इथं शोल्डर सुद्धा पाठीमाग कॉलरच्या ड्रेसमध्ये महत्त्वाची टिप्स, शोल्डर कधीही डाऊन करून घ्यायचं. पाठीमागचा जो शोल्डर आहे तो 1 इंच मी डाऊन करून घेत आहे आणि समोरचा जो शोल्डर आहे तो सुद्धा 1.25 इंच वरून मी कमी करून घेत आहे. आता इथं पाठीमागचा भाग अगोदर कटिंग करून घेते, त्यानंतर मग समोरचा भाग कट करून घेते. कट करून घेतलेला आहे. आता एक भाग साईडला करते, म्हणजे समोरचा भाग व्यवस्थित कटिंग होतो. 1 इंच डाऊन करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने समोरचा भाग सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. हा पाठीमागचा आणि समोरचा. आता मी या ड्रेसवरती व्यवस्थित ठेवून घेते आणि कटिंग करून घेते. त्या पद्धतीने फक्त ठेवते आणि त्याच्यावरती कटिंग करून घेते. आता व्हिडिओ मी पूर्ण घेत होते, पण स्टोरेजचा प्रॉब्लेम आल्यामुळे शिलाईचा व्हिडिओ घेतला नाही. आता इथं पूर्ण शिलाई केली आहे मी, दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने शिवून तयार आहे ड्रेस. आता इथं पूर्ण फ्रंट ओपन आहे. मी बटन्स एकाला साईडला करून घेतले आणि काजे एका साईडला करून घेतलेले आहेत. बाही ज्या तयार केलेल्या आहेत त्या अशा थोड्याशा प्लेट्स घेतलेल्या आहेत खालच्या साईडला सुद्धा आणि वरच्या साईडला सुद्धा, म्हणजे बलून टाईप्स मी बाही या तयार केलेल्या आहेत आणि मोठ्या बाही ठेवलेल्या आहेत साईजमध्ये, म्हणजे बलून्स टाईप दिसायला पाहिजे त्यासाठी. आता इथं कॉलरचा ड्रेस आहे बघू शकता आणि अशा पद्धतीचे मी बटन सुद्धा लावून घेतलेले आहे. त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अजून एक मी ड्रेस शिवणार आहे, त्याचा मी व्हिडिओ अपलोड करेन. आता कटिंगचे व्हिडिओ केले म्हणून मी शेअर केला आहे. थोडासा मी स्टिचिंगचा सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.